आज आपण पंढरपूर तालुक्यातील गादेगाव या ठिकाणी आलेलो आहोत. तर गादेगाव या ठिकाणी मागासवर्गीय कुटुंबावरती दिलीप कुचेकर यांच्या कुटुंबावरती अन्याय झालेला आहे. तर अन्याय असा झालेला आहे की ते मागासवर्गीय वसाहत गादेगाव या ठिकाणी गेली 50 वर्ष राहत आहेत. तर त्यांच्यावरती जाणून बुजून गादेगाव येथील ग्रामपंचायत अधिकारी व गावातील राजकारण्यांनी राजकीय पुढाऱ्यांनी त्यांच्या घराची मोडतोड करून मोठ्या प्रमाणात नुकसान केलेलं आहे. तर आपण दिलीप कुचेकर यांच्याकडून जाणून घेऊया प्रतिक्रिया. नमस्कार. नमस्कार. तर आज आपल्या इथे गादेगाव येथे तुम्ही किती वर्षापासून वास्तव्यास आहात? 50 वर्ष झाला. आम्ही 1976 पासून इथं राहतोय. 1976 पासून इथे राहता. जवळजवळ 50 वर्ष झाले. 50 वर्ष झाले तुम्ही इथे वास्तव्यास आहे. हो. तर हे गावठाण आहे का काय, कशी जागा आहे? गावठाण आहे. ही मागासवर्गीय सोसायटीची जागा आहे. हा, मग ह्या सोसायटीच्या जागेत किती घर आहेत? साधारण 100-150 घर आहेत. 100 ते 150 वसाहतीत घर आहेत. हो. तर हे 100 ते 150 घर आहेत, त्यातील सर्वच अतिक्रमण हटवण्यात आलेलं भरपूर आहे. आहेत अतिक्रमण, पण केवळ राजकीय कारणानं आम्हाला आमच्यावर हा अन्याय होत आहे. म्हणजे एकट्यावरती झाला, एकट्यावरती. बाकी सगळं क्लिअर आहे. हो. बाकी दुसऱ्या कुठल्याही घरांना अजिबात नाही हात लावला त्यांनी. फक्त तुमच्या घराची टोटल मोडतोड करण्यात आलेली आहे. मोडतोड केली. सगळं आमचं जवळजवळ 8-10 लाखाचं नुकसान केले त्यांनी. आम्हाला कुठलीही कल्पना न देता, पूर्व सूचना देता त्यांनी राजकीय दबाव आणून हे सगळं आमचं नुकसान केलेलं आहे. राजकीय दबाव आणून नुकसान केलेलं आहे. तर हे लोकांकडून म्हणजे कामगाराकडून, मजुराकडून पाडण्यात आलं आहे का वाहनाच्या सहाय्याने? हे जेसीपी मार्फत पाडलेलं आहे. जेसीपी आणि त्यांनी सशुल्क बंदोबस्त घेऊन, पोलिसांचा बंदोबस्त घेऊन पाडलेला आहे. पण मी म्हणतो सशुल्क बंदोबस्त SP साहेबांनी या अशा कारण एखाद्याचं वाटोळ करण्यासाठी दिला कसं काय? तर ह्या गादेगाव ग्रामपंचायतला ग्रामसेवक कोण आहेत? ग्रामसेवक भुजबळ आहेत. भुजबळ. मग तुम्ही भुजबळ साहेबांशी काही चर्चा केली का? आम्हाला अजिबात कल्पना नाही, काहीच कल्पना नाही. भुजबळ साहेबांनी ह्यात काही म्हणजे हेच केलं नाही, तुमच्याकडे लक्ष दिलं नाही त्यांनी? त्यांच्या मार्फतच ही कारवाई झाली. पण आम्हाला कुठलीही सूचना न देता, पूर्व सूचना नव्हती की बाबा तुम्ही काहीच अतिक्रमण माहिती नाही. काढा किंवा तुमच्या पद्धतीने तुम्ही जागा खाली करा, असे काय तुम्हाला कुठल्या प्रकारचा नाही. पत्र व्यवहार काय? नाही, अजिबात नाही. तर हे जे उघड्यावरती पडलेले आहेत भांडे, फ्रीज मोडलेले दिसतात, कपाट आहेत, पत्रा, मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं दिसून येत आहे. हो. बेड, गादी हे मोठ्या प्रमाणात. तुम्ही सरपंच यांना काय बोलला होता का बाबा असं की काय? सरपंच हे गावचे ज्येष्ठ नागरिक असतात. हो. त्यांच्यापर्यंत काय तुम्ही काय बोलला का त्यांना? नाही, आम्हाला कुठलीच कल्पना नाही. काहीच पूर्व सूचना कुठली दिली नाही. त्यांनी अचानक सगळं नुकसान केलं. आणि विशेष म्हणजे या गावकऱ्याच्या भीतीनं माझं सर्व कुटुंब इथून घेऊन बाहेरगावी गेले. बाहेरगावी ज्याच्या त्या पद्धतीने राहण्यासाठी वास्तव्यात आहे. करत असताना तुम्ही तुमचा वादविवाद होता का? हा, वादविवाद होता का? नाही, केवळ राजकीय दबाव. राजकीय म्हणजे सुडबुद्धीनं आमचीच माणसं आमच्या विरोधात उभा करायची ही त्यांची चाल आहे. आता आपलं पुढलं दिशा काय असणार तुमची? एवढा मोठा तुमच्यावर अन्याय झाला आहे, तुम्ही दिशा काय ठरवली या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी? आम्ही आमरण उपोषण आजपासून बसतोय. कुठे? पंढरपूर पंचायत समिती. त्यात जर आम्हाला नाही न्याय मिळाला तर आम्ही आत्मदहनाचा इशारा देणार. वरिष्ठ